नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुषमा तोर आपल्या सर्वांचं माधव विद्या मंदिरमध्ये स्वागत करते। आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वीचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2। यापूर्वीच्या तासाला आपण पेशीतील श्वसन वगैरेची माहिती बघितलेली आहे। पेशीतील प्रक्रिया व त्याचे संशोधन कोण आहे व कसा शोध लावलेला आहे याबद्दल ही आपण माहिती पाहिलेली आहे। आज आपण विनाक्षी शोषण करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती याबद्दल माहिती जाणून घेऊया। अनेक जीवाणू व काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात नसतात। ऊर्जा मिळवण्यासाठी ते विनाक्षी शोषण पद्धतीचा वापर करतात। विनाक्षी शोषणाचे दोन प्रकार, ग्लुकोज विघटन ज्याला ग्लायकोलिसिस म्हणतात आणि किण्व। या प्रक्रियेत ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होते व कमी ऊर्जा मिळते। ग्लुकोज विघटनातून तयार झालेले पायरुव्हिक आम्ल इतर कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतरित केले जाते। ही किण्व प्रक्रिया असून ती काही विकारांच्या मदतीने होत असते। ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास उच्चस्तरीय वनस्पती प्राणी ऑक्सिजनऐवजी विनाक्षी शोषणावर अवलंबून येतात। उदाहरणार्थ बीजांकुरणाच्या वेळी जमिनीखाली बुडालेली असलेली बीजे विनाक्षी शोषण करतात। तसेच आपण व्यायाम करत असताना मांसपेशी म्हणजे स्नायू विनाक्षी शोषण करतात। त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि आपल्याला थकल्यासारखे वाटते। त्यानंतर विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा। जास्त प्रमाणात खाल्लेली कर्बोदके शरीरात यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या रूपात साठवली जाते। प्रथिने हा महारेणू असतो आणि तो अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडल्यावर तयार होतो। त्याचे पचन झाल्यावर पुन्हा अमिनो आम्ले तयार होते। ही आम्ले शरीरात शोषली जाऊन रक्ताद्वारे प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचली जातात। पेशीतील प्रथिने संश्लेषण क्रिया ही अमिनो आम्ले निरनिराळी प्रथिने तयार करण्यासाठी वापरली जातात। फर्स्ट क्लास प्रथिने प्राणिज पदार्थापासून मिळवता येतात। प्रथिनांपासून प्रति ग्रॅम 4 कॅलरी एवढी ऊर्जा मिळते। जर प्रथिने गरजेपेक्षा जास्त सेवन केली तर त्यापासून तयार होणारी अमिनो आम्ले साठवून शरीरात ठेवली जात नाही, तर अशा अमिनो आम्लाचे विघटन होते व त्यातून तयार झालेला अमिनो शरीरात बाहेर टाकून दिला जातो। काही वेळा प्रथिनांचे रूपांतर ग्लायकोजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोज मध्ये केले जाते। वनस्पती पेशी खनिजांपासून स्वतःला लागणारी अमिनो आम्ले तयार होतात आणि ही अमिनो आम्लापासून विविध वनस्पती प्रथिने तयार करतात। रुबिस्को नावाचे विकर वनस्पती पेशीच्या हरितलवकात असतील व ते निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिने आहेत। स्निग्ध पदार्थांमध्ये मेदाम्ले आणि अल्कोहोल यापासून बनलेले असतात। तसेच आहारातील स्निग्ध पदार्थाचे पचन झाल्यावर त्याचे रूपांतर मेदाम्ले आणि अल्कोहोलमध्ये होते। मेदाम्लात रक्त शोषून शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात। या मेदाम्लापासून शरीरास आवश्यक असे पदार्थ वेगवेगळी पेशी तयार होतात। उदाहरणार्थ इथं दिलेले आहे, फॉस्फोलिपिड नावाचे रेणू पेशी प्रद्रव्य पटल तयार करतात। तर प्रोस्टेजॉन, इस्ट्रोजेन, टेरेस्ट्रोजन ह्या सगळे संप्रेरक चेतापेशीच्या अक्षातंतुभोवती असलेले आवरण। गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या स्निग्ध पदार्थाचे चरबीयुक्त संयोजवतीमध्ये रूपांतर होते आणि स्निग्ध पदार्थापासून प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी आपल्याला मिळत असते। प्रथिनांच्या पचनापासून तयार झालेले विविध आम्ले आता बघूया। हाड्यांपासून जे आहे त्याच्यात ॲसोसिन, तर त्वचा मॅलेनियम, रक्तद्रव्य कॅरेटिन, त्यानंतर स्वादुपिंड इन्सुलिन किंवा ट्रेप्सिन।
त्यानंतर आहे पेशी, पटलाभोवती प्रथिने आणि विविध विकरे. त्यानंतर आहे रक्त, हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे. स्नायू जे आहे त्यात ॲक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने. आणि त्यानंतर आहे पियूषका ग्रंथी, विविध संप्रेरक. त्यानंतर जीवनसत्वे. शरीरातील विविध कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी जीवनसत्वाची आवश्यकता असते. जीवनसत्वे प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे: मेद विद्राव्य जे की ADEK असे आहे, जलविद्राव्य B आणि C जीवनसत्व, रायबोफ्लिन, निकोट्रिमाइन या जीवनसत्वाचा उपयोग FADH2 आणि NADH2 तयार करण्यासाठी केला जातो. त्यानंतर आहे पाणी. पाणी हे अत्यावश्यक पोषकद्रव्य आहे. आपल्या शरीरात प्रत्येक पेशीच्या वजनाच्या 70% आणि रक्तद्रव्याच्या 90% पाणी असते. अशा रीतीने शरीर 65 ते 70% पाण्याने बनलेले असते. पाणी कमी झाले तर पेशीचे आणि पर्यायाने शरीराचेच कामकाज बिघडते. म्हणून पाण्याला अत्यावश्यक पोषकद्रव्य असे म्हटले जाते. तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, त्यामुळे इतर पदार्थाच्या पचनक्रियेमध्ये आणि न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुपदार्थ उपयुक्त ठरतात. तंतुपदार्थ देणाऱ्या पालेभाज्या आणि फळं किंवा धान्य ही सेवन केली पाहिजे.